नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी मास्टर मराठीवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण टीईटी म्हणजे स्टेट परीक्षेचा अक्षरशः पाया असलेल्या एका विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे जीन पियाजे यांचा संज्ञानात्मक विकास सिद्धांत. चला तर मग लगेचच सुरुवात करूया. आता तुमच्या मनात येईल, पियाजे यांचा सिद्धांत एवढा महत्त्वाचा का बरं असावा? तर मित्रांनो, हा एकच सिद्धांत असा आहे जो परीक्षेत तुम्हाला हमखास, आणि मी म्हणतोय हमखास, अनेक मार्क मिळवून देतो. हा सिद्धांत समजला म्हणजे समजा तुम्हाला परीक्षा क्रॅक करण्याचा मास्टर प्लॅनच मिळाला. तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? अगदी थोडक्यात सांगायचं तर आपण लिटिल सायंटिस्ट ही संकल्पना, रचनावाद, विकासाचे 4 महत्त्वाचे घटक, काही भन्नाट टेट प्रो टिप्स आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन करणार आहोत. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, लिटिल सायंटिस्ट म्हणजेच छोटे वैज्ञानिक. प्रसिद्ध स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांनी एक खूप भारी वाक्य म्हटले. ते म्हणतात, मुले ही ज्ञानाची सक्रिय निर्माती असतात. ते मुलांना चक्क लिटल सायंटिस्ट मानतात. त्यांच्या मते मुले ही नुसती माहिती ऐकून घेणारी पॅसिव्ह किंवा निष्क्रिय श्रोते नसतात, तर ती जन्मजाताच प्रचंड जिज्ञासू असतात. मग हे लिटिल सायंटिस्ट नेमके काम कसं करतात? तर बघा, त्यांच्यातनं कमालीचं कुतूहल असतं. सतत हे असं का, ते तसं का असे प्रश्न विचारणे आणि स्वतः प्रत्यक्ष प्रयोग करून शिकणे हा त्यांचा स्वभावच असतो. आता तुम्हाला आठवत असेल, लहानपणी आपण सर्वांनीच कधीतरी एखादा टिकटिक करणारा स्प्रिंगचा पेन उघडून पाहिलाय, हो ना? ती स्प्रिंग कशी काम करते हे पाहण्यासाठी पेन तोडणे ही काय नुसती खोडकर प्रवृत्ती नसते बरं का. तो एक प्रकारचा वैज्ञानिक प्रयोगच असतो. याच प्रकारे मुले स्वतःची अशी एक वेगळी समज विकसित करत असतात. आता आपला दुसरा भाग, रचनावाद आणि अर्थपूर्ण शिक्षण. तुम्ही उग्र रचनावाद म्हणजेच रॅडिकल कन्स्ट्रक्टिव्हिझम हा शब्द ऐकला असेल. पियाजे अगदी याच विचारधारेचे होते. याचा सरळ सोपा अर्थ असा की मुले त्यांच्या आजूबाजूच्या पर्यावरणाशी सक्रियपणे संवाद साधतात आणि स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती पूर्णपणे स्वतःच करतात. म्हणजे बघा, मुलांच्या डोक्यात ज्ञान बाहेरून असं भरता येत नाही, तर ते स्वतःच्या अनुभवातून ते निर्माण करत असतात. आता येथे अर्थपूर्ण शिक्षण आणि नुसतं पाठांतर यातला फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. अर्थपूर्ण शिक्षणामध्ये मूल नेहमी ॲक्टिव्ह असतं आणि त्याचा खऱ्या आयुष्याशी थेट संबंध असतो. याउलट घोकंपट्टी किंवा पाठांतरामध्ये मूल पूर्णपणे निष्क्रिय असतं. शिक्षेची भीती दाखवणं, बक्षिसांचं आमिष दाखवणं आणि अनुबंधन, ज्याला आपण कंडिशनिंग म्हणतो, त्याचा वापर करून घोकंपट्टी करून घेण्याच्या पद्धतीला पियाजे यांनी पूर्णपणे आणि ठामपणे नाकारले आहे. आता आपण येऊया तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, विकासाचे 4 मुख्य घटक. हा मुद्दा ना परीक्षेच्या दृष्टीने अक्षरशः VIP आहे. नीट लक्षात ठेवा, पियाजे यांच्या मते विकास हा सलग किंवा कंटिन्युअस नसतो. तो असतत म्हणजेच डिस्कंटिन्युअस असतो. विकास एका सरळ रेषेत होत नाही, तर तो वेगवेगळ्या आणि स्पष्ट टप्प्यांमधून म्हणजे स्टेजेसमधून पुढे जातो. हे डोक्यात पक्क बसवून ठेवा. आता हे 4 घटक कायमचे कसे लक्षात ठेवायचे यासाठी एक सोपी ट्रिक आहे, मेसे. MESE. M म्हणजे मॅच्युरेशन किंवा परिपक्वता, जी अनुवांशिकतेशी आणि वयानुसार येणाऱ्या शारीरिक बदलांशी जोडलेली आहे. E म्हणजे एक्सपिरियन्स किंवा अनुभव, म्हणजेच भौतिक वातावरणात मुलांचा असलेला ॲक्टिव्ह सहभाग. S म्हणजे सोशल एक्सपिरियन्स म्हणजेच सामाजिक अनुभव, मुले समाजात लोकांशी बोलून संवाद साधून जे शिकतात ते. आणि शेवटचा E म्हणजे इक्विलिब्रेशन किंवा संतुलन, नवीन मिळणारी माहिती आणि आधीपासून असलेलं जुनं ज्ञान या दोन्हीत समतोल राखण्याची ही एक मस्त प्रक्रिया आहे. आता हे समतोल राखताना आपला मेंदू माहिती कशी व्यवस्थित करतो हे खूपच भारी आहे. पहिली पायरी असते संतुलन शोधणे, त्यानंतर आपला मेंदू मिळालेल्या माहितीचं संघटन आणि अनुकूलन करतो, आणि शेवटी होतं आत्मसाथीकरण आणि समायोजन, ज्याला इंग्रजीत असिमिलेशन आणि अकॉमोडेशन म्हणतात. तसा हा खूप मोठा आणि डीप विषय आहे आणि म्हणूनच आपण यावर पुढच्या सत्रांमध्ये एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आता वळूया चौथ्या भागाकडे, तुमच्यासाठी काही खास टेट प्रो टिप्स. परीक्षेत फसव्या प्रश्नांच्या जाळ्यात कसं अडकायचं नाही हे तुम्हाला माहीत असायलाच हवं. जर तुम्हाला प्रश्नांच्या पर्यायांमध्ये निष्क्रिय, पाठांतर, बक्षीस, शिक्षा, अनुबंधन किंवा मोजमाप असे शब्द दिसले, तर ते पर्याय तिथेच एलिमिनेट करा, म्हणजे बाद करा. आणि जर सक्रिय, अर्थपूर्ण शिक्षण किंवा रचनावाद असे शब्द दिसले, तर तेच पर्याय निवडा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पियाजे यांच्या मते शिक्षक हा केवळ एक सुविधादाता म्हणजेच फॅसिलिटेटर असतो, हे अजिबात विसरू नका. आणि हे जे 2 शॉर्ट फॉर्म्स आहेत ना, ते तर तुम्ही तोंडपाठच करून ठेवा. एक आहे MESE म्हणजेच विकासाचे 4 घटक, आणि दुसरा आहे SPCF म्हणजेच विकासाचे 4 टप्पे, सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट आणि फॉर्मल.
मी खात्रीने सांगतो परीक्षेच्या दिवशी हे 2 शब्द तुम्हाला एकदम गेम चेंजर ठरतील. चला तर मग आता 5वा भाग, एक क्विक आणि जलद उजळणी करूया. तर आतापर्यंत आपण जे पाहिलं त्याचा सारांश काढायचा झाला तर विकासाचे हे 4ही घटक म्हणजे परिपक्वता, अनुभव, सामाजिक अनुभव आणि संतुलन हे मुलाच्या संपूर्ण संज्ञात्मक विकासामध्ये अगदी समान योगदान देतात. प्रत्येकाचा वाटा 25% असतो. यातला एकही घटक कमी किंवा जास्त महत्त्वाचा नाहीये. हे 4ही मिळूनच मुलाचा विकास घडवून आणतात. आणि शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने आपण थांबूया. जर खरोखरच प्रत्येक मूल हे जन्मजात एक लहान वैज्ञानिक असेल, तर मग उद्याचे आपले वर्ग शोधांच्या प्रयोगशाळा असतील की केवळ घोकंपट्टीचे कारखाने? भावी शिक्षक म्हणून पियाजे यांचा हा भारी सिद्धांत तुम्ही प्रत्यक्ष वर्गात कसा वापराल आणि शिक्षणाला खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण कसं बनवाल याचा नक्कीच विचार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच दर्जेदार आणि परीक्षा क्रॅक करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या सत्रांसाठी स्टडी मास्टर मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नवनवीन गोष्टी शिकत रहा आणि प्रगती करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका भन्नाट सत्रात. तोपर्यंत धन्यवाद.